नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा जॉब कॉर्नर या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई येथील उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला इथे माळी किंवा मदतनीस या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण एकच रिक्त पद विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतलं जात आहे. पुढच्या 2 वर्षात रिक्त अजून परत एकच रिक्त पद होणार आहे पुढच्या 2 वर्षामध्ये. दिव्यांग उमेदवारासाठी इथे कुठल्याही प्रकारची जागा नाही. निवड यादीमध्ये 2 वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि या जाहिरातीसाठी तुम्हाला ₹16,600 पासून ₹52,400 इतकं पेमेंट दिलं जाणार आहे आणि त्यासोबतच अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे इतर सर्व भत्ते म्हणजे जवळपास तुम्हाला स्टार्टिंग 25,000 प्लस मित्रांनो दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात निघालेली आहे. या जाहिरातीबद्दल आज आपण सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातपर्यंत पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय मूळ शाखेच्या स्थापनेने खालील नमूद केल्याप्रमाणे पदाकरिता उमेदवाराकडून निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्र धारण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर अशा प्रकारे हे अर्ज मागविण्यात येत आहेत. निरोगी किंवा इच्छुक पात्र उमेदवारांनी स्त्री, पुरुष इतर अर्ज जाहिरातीच्या खंड ई मध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह तुम्हाला परिशिष्ट 1 मधील नियमानुसार दिनांक 20 व 25 रोजी किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने तुम्हाला खालील पत्त्यावर हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची तारीख असणार आहे 20 एप्रिल शेवट असणार आहे आणि तुम्हाला म्हणजे पोस्टाने किंवा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने स्वतः जाऊन हा इथे अर्ज भरायचा आहे. तर अर्ज भरण्यासाठी तुम्हाला इथे पत्ता दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माननीय प्रबंधक, मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई, वेतन आस्थापना विभाग 2रा मजला, PWD इमारत, फोर्ट मुंबई इथे हा ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म जाऊन भरायचा आहे. स्वतः भरायचा आहे किंवा तुम्हाला फक्त स्पीड पोस्टाद्वारे तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. आणि हे पद स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा इतर नमूद केलेल्या तारखेनंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उपरोक्त अर्ज कागदपत्रे इत्यादी समाविष्ट केलेल्या लिफाफ्यावर माळी मदतनीस पदासाठी अर्ज असे लिहावे. अशा प्रकारे तुम्हाला हे अर्ज इथे करावा लागणार आहे. त्यासाठी इथे तुम्हाला पात्रता कशा प्रकारे लागणार आहे. उमेदवार भारताचा नागरिक असावा हे तर असणारच आहे सर्व उमेदवार. शैक्षणिक अर्हतामध्ये उमेदवार किमान 4थी इयत्ता उत्तीर्ण असावा म्हणजे फक्त 4थी पास होईल विद्यार्थी इथे अर्ज करणार आहे. उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे भाषा लिहिता आली पाहिजे, मराठी वाचता आली पाहिजे आणि शेवटी बोलता तर येणारच आहे. अनुभव उमेदवाराला किमान 3 वर्षाचा बागीचे हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असला पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे मागितलेला आहे. त्यानंतर आहे तुमची वयोमर्यादा किती लागणार आहे. खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 18 वर्ष कमीत कमी आणि 38 वर्ष मॅक्झिमम एवढं तुम्हाला लागणार आहे. मागासवर्गीयसाठी 18 वर्ष आणि 43 वर्ष मॅक्झिमम. न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी जर असेल तर कमीत कमी 18 बाकीचं मॅक्झिमम इथे लागू नसणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला वयोमर्यादा इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांकरिता अटी कुठल्या प्रकारे असणार? त्याचे चरित्र किंवा वर्तणूक चांगली असावी, तो करार करण्यास सक्षम असावा, त्याला एम-पी-एस-सी मधून किंवा कुठल्याही परीक्षेमधून पात्र ठरवलेले नसावे, त्याला कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेले नसावे. अशा प्रकारचे छोटे-छोटे अटी आहेत जे तुम्हाला इथे वाचून घ्यायचे आहेत. पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर असणार आहे अर्ज भरण्यासाठी शुल्क किती लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क ₹300 मात्र सर्व सवलती एवढे राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी ₹300 एवढी फीस इथे लागणार आहे. हे अर्ज शुल्क तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड या नावाने काढले ₹300 मात्र डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचं आहे. बॉम्बे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे आणि हीच तुमची अर्ज फीस असणार आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय उमेदवाराचे अर्ज विचारात घेण्यात जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही डिमांड ड्राफ्ट जोडत नाही तोपर्यंत तुमचा अर्जाचा विचार केला जाणार नाही. आणि ही जी फीस आहे ही ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल तुम्हाला रिटर्न भेटणार नाही. अशा प्रकारे तुमची एक्झाम फीस असणार आहे. त्यानंतर असणार विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया. निवड प्रक्रियेमध्ये
आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची शॉर्टलिस्ट तयार करण्यात येणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागणार आहे. तशा प्रकारे इथं बघूया. प्रात्यक्षिक परीक्षा उद्यान किंवा बागेच्या देखभाली संदर्भात किमान पात्रता गुण 15 एवढे मिळणार आहे आणि त्याचे तुम्हाला 30 गुण, शारीरिक क्षमता चाचणीचे 10 गुण, वैयक्तिक मुलाखत इंटरव्ह्यूचे 10 गुण, अशा प्रकारे एकूण 50 गुणाची निवड प्रक्रिया असणार आहे. अशा प्रकारे तुमची इथे मेरिट लिस्ट लागून तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे मुंबई उच्च न्यायालयात भरती निघालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने या पत्त्यावर फॉर्म भरायचा आहे आणि हा ऑफलाईन फॉर्म तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथून तुम्हाला ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. बाकी सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहिलेली आहे. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.